नमस्कार मराठी मंडळी, आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या दृष्टीने सगळ्याच पक्षांनी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे आणि उद्धव ठाकरे हे देखील आता विविध मतदारसंघामध्ये आढावा घेत आहेत, चाचपणी करत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्धव ठाकरेंच्या कोणत्या वाघिणी विधानसभेच्या मैदानात असणार आहेत ज्या शिंदेंच्या शिलेदाराला पाणी पाजणार आहेत। पहिली ठाकरेंची वाघीण आहेत तेजस्विनी घोसाळकर। दहिसर या विधानसभा मतदारसंघातून तेजस्विनी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा आहे, कारण घोसाळकर कुटुंबाची मोठ्या प्रमाणामध्ये दहिसर या विधानसभा मतदारसंघामध्ये ताकद आहे। मोठा एक त्यांना मानणारा वर्ग दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि त्यामुळे दहिसर या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे तेजस्विनी घोसाळकर यांना तिकीट देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। ठाकरेंची दुसरी वाघीण जी विधानसभेला शिंदेंच्या शिलेदारांसोबत टक्कर देणार ती म्हणजे ऋतुजा लटके। अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटके यांनी बाजी मारली होती आणि आता पुन्हा एकदा विधानसभेला ऋतुजा लटके यांच्यावर उद्धव ठाकरे विश्वास टाकण्याची शक्यता आहे। अंधेरी पूर्व या विधानसभेतून ऋतुजा लटके यांचं तिकीट जवळपास फायनल झालंय अशी चर्चा आहे। विधानसभेसाठी ठाकरेंची तिसरी वाघीण असणार आहे प्रवीणा मोरजकर। कुर्ला या विधानसभा मतदारसंघातून प्रवीणा मोरजकर यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे की कुर्ला या विधानसभा मतदारसंघातून प्रवीणा मोरजकरच मैदानामध्ये असतील आणि शिंदेंचा उमेदवार जर त्या ठिकाणी असेल तर शिंदेंच्या उमेदवाराला धोबीपछाड देण्याची ताकद प्रवीणा मोरजकर ठेवतात असं देखील कार्यकर्त्यांचं मत आहे। ठाकरेंची चौथी वाघीण असणार आहे वडाळा विधानसभा मतदारसंघातून, त्या म्हणजे श्रद्धा जाधव। श्रद्धा जाधव यांना वडाळा विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची चाचपणी सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून होत आहे आणि त्यामुळे यांना देखील या ठिकाणी तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ठाकरेंची पाचवी वाघीण असणार आहे महाड या विधानसभा मतदारसंघातून। स्नेहल जगताप यांच्या नावाची चर्चा सध्या महाड विधानसभा मतदारसंघातून होते आणि ठाकरे देखील या महाड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। स्नेहल जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाकरेंची पाचवी वाघीण असणार आहे वैशाली पाटील। पाचोरा या विधानसभा मतदारसंघातून वैशाली पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात तसा आढावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून घेतला जातोय। ठाकरेंची सातवी वाघीण जी विधानसभेला शिंदेंच्या शिलेदाराला पाणी पाजणार आहे त्या म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या किशोरताई पेंडेकर। मुंबईच्या माजी महापौर या भायखळा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मैदानात असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे किशोरीताई पेंडेकर यांच्या देखील नावाची चर्चा भायखळा विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते। त्यानंतर ठाकरेंची आठवी वाघीण जी सध्या सुद्धा शिंदे सेनेला घाम फोडते ते म्हणजे सुषमा अंधारे। सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत। आक्रमकपणे शिवसेनेची बाजू सातत्याने त्या माध्यमावर मांडत असतात। त्यांनी आपलं वक्तृत्व आणि आपलं कर्तृत्व सुद्धा शिवसेनेची बाजू मांडून सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे अशा अभ्यासू एखाद्या नेत्याला विधानसभेमध्ये पाठवण्याचा प्लॅन ठाकरे करत आहेत आणि त्याच अनुषंगाने अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आढावा घेतला जातोय अशी देखील चर्चा आहे। त्यामुळे ठाकरेंची ही आठवी वाघीण सुषमा अंधारे यांच्या रूपाने अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामधून आपल्याला मैदानात दिसू शकते। आता ठाकरेंच्या या 8 वाघिणी विधानसभेला शिंदेंच्या शिलेदारानं कशा प्रकारे पाणी पाजतात आणि कशा प्रकारे धोबीपछाड देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय या 8 वाघिणींपैकी किती वाघिणी ठाकरेंच्या विधानसभेत पोहोचतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।